राष्ट्रवादीमध्ये भावकी असो गावकी असो सगळ्यांचं सगळं ऑल इज वेल चालू आहे सध्या. नाही, आमच्यामध्ये आता ठीक आहे, भावकी काहीच प्रॉब्लेम नाही, गावकी सुद्धा ऑल ओके आहे, सगळं बरं चाललेलं आहे. भावकीचा विषय निघाला म्हणून तुमचे भाऊ जय पवार कालपासून त्यांचं नाव चर्चेत आहे की ते बारामतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतील. काल मी बातमीमध्ये ते बघितलं, ते मला कळालं. अजूनपर्यंत त्या कुटुंबाशी नाही तर जयपर्यंत मी काही पोहोचलेलो नाही, मी विचारलेलं नाही, क्रॉस व्हेरीफाय केलेलं नाही. पण नगर परिषदेमध्ये बारामती तिथं त्याचं मतदार म्हणून नाव नक्कीच नोंद झालेलं आहे. आता ते एकदा झाले का दोनदा झाले ते आपल्याला बघावं लागेल. विषय चर्चेचा बाजूला ठेवला तर फक्त मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे. इलेक्शनमध्ये लढणार नाही लढणार ह्याला वेगवेगळे फॅक्टर. एक तर पक्ष त्यांचा एक, दोन अजितदादा वडील म्हणून, खासदार आई म्हणून आणि एक मोठा भाऊ म्हणून पार्थ, ह्या सगळ्यांमध्ये संभाषण होऊन काय ठरलं जाईल तेच पार्टी पुढे घेऊन जाईल असं वाटतं. ठीक आहे, त्यांचा निर्णय जो काही होईल तो कदाचित होईल, पण जय पवारांनी निवडणूक लढवायची ठरवली असं आपण जर का अशी बातमी आली तर आपण लोकसभेला बघितलं पवार वर्सेस पवार झालं, विधानसभेला पवार वर्सेस पवार झालं, तर कितपत शक्यता की नगराध्यक्षपदाच्या वेळेला सुद्धा पवार वर्सेस पवार होऊ शकतं का? राष्ट्रवादी अजितदादा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष म्हणून नक्कीच होईल, पण पवार विरुद्ध पवार होईल असं मला काय वाटत नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हो, कारण का तिथे युगेंद्र जे आहेत ते विधानसभेच्या अनुषंगाने लढले होते आणि नक्कीच तिथे पवारसाहेब आणि सर्व नेते या निवडणुकीला बघत असताना कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून त्या ठिकाणी बघणार आहेत. त्यामुळे कुठलाही कार्यकर्ता जो सक्षम असेल, जो लढू शकतो, अशा व्यक्तीला आमच्या पक्षाकडनं तिथं संधी दिली जाईल. आता पुढून कार्यकर्ता का जय हे येत्या काळामध्येच आपल्या सर्वांना कळेल. एक जवळपास अजून 4 वर्ष तुम्हाला